हाय हॅलो नमस्कार. मी पवार माधवी. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी करते रताळा पॅटीस. ते मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य घेते. रताळे उकडून घेतले 2, ग्रीन मिरची, रेड चिल्ली, पनीर, कोथिंबीर आणि हा बटाटा किसून घेतला आहे. तो मी पाण्यात घातला आहे. तर आपल्याला एक मॅश करायचं आहे सगळं एकत्र आणि आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. आणि हे बटर घेतले, बटरमध्ये करायचं आपल्याला ते. तर मी सगळं एकत्र करून घेते. ह्याच्यामध्ये आपल्याला लाल मसाला वगैरे काही घालायचं नाही, म्हणून हिरवी मिरची आणि लाल मिरची घेतले. आता मी बटाट्याचं पाणी काढून घेते आणि ह्याच्यामध्ये मिक्स करते. आणि बटाटा जर किसून असं ठेवलं तर काळा पडतो ना, त्याच्यासाठी आपण पाण्यात घातला होता मी. आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत. हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे. असं मोठ्या भांड्यातच घेतलं, एखाद्या बाऊलमध्ये ते मावणार नाही म्हणून मी एकत्र सगळं घेतलं. एक ताटच घेतला की आपण त्याच्यामध्ये मिक्स करता येतं. पीठ भिजवतं असं भिजवता येतं त्याला. थोडा आवाज आहे, माईक नाही माझ्याकडे, त्याच्यासाठी थोडं जवळ घेतलं. ह्या पद्धतीत आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडं गोडच आहे, पुदिन्याच्या चटणीसोबत खायचं आहे. एखाद्या उपवासाला पण चालतं. आज आमच्या गावदेवीची जत्रा होती. आम्ही गावदेवीच्या जत्रेला जाऊन आलो, तर म्हटलं आपण काहीतरी घरी चांगलं गोड बनवूया पदार्थ. तर हे काय, आता एकादशी पण येते आषाढी. तर आषाढी एकादशीला पण हे पॅटीस चालू शकतात. तुम्ही पण करा. कुणाचा उपवास असेल, कुणाचा सोमवार असतो, कुणाचा मंगळवार असतो, तर घरच्या घरी खाण्यासाठी वेपर वगैरे खाण्यापेक्षा हे बरं, आपलं घरच्या घरी केलं, खाल्लं चटणीसोबत, तेवढं पोट पण भरतं, तोंडाला चव पण येते आणि असं उपवास आहे म्हणून वाटत पण नाही. हे बघा, हे असं मी गोळा करून घेतला आहे. आपण कढईला गॅस लावून घेऊया, कढई गरम करायला, आणि याचे पॅटीस करून घेऊया. हे बघा, असे मी करून घेतलं आहे. आणि आपण त्याच्यामध्ये तूप आणि बटर घालणार आहोत. चमचा जात नाही. थोडंसं तूप टाकणार आहे आणि बटर टाकणार आहे. त्याच्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. गॅस स्लो केला, कारण की कढई गरम झाले. आपल्याला लागलं तर आपण पुन्हा टाकू त्याच्यामध्ये वरून. बाकी दुसरं काही करायचं नाही आपल्याला, हेच ठेवायचं त्याच्यामध्ये. तुम्ही फॅनमध्ये पण करू शकता, पण मी कढईमध्ये करते, कारण फॅनमध्ये छोटा आहे ना, त्याच्यामध्ये होणार नाही. तर आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया. पनीर सोडून बाकी सगळं शिजलेलं आहे, त्याच्यामुळे शिजायला का वेळ नाही लागणार. आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचं आहे ते. खाण्यासाठी पण हेल्दी आहे, म्हणजे उपवासासाठी रताळा पण पोटात जाते, बटाटाही जाते. आम्ही बटाट्याची भाजी खातो, पण माझी मुलं रताळा खात नाही. ते म्हणतात की असं मऊ मऊ खूप असतं ते खायला आणि गोड लागतं ना, त्याच्यामुळे खात नाहीत. मग काहीतरी आपलं एक असं नवीन करून दिलं ना, किती छान खातात, आवडतं त्यांना. तर हे आपण वरून तूप घालणार आहोत थोडं. थोडंसं मीडियम गॅस ठेवलं. जास्त फास्ट ठेवला तर करपतील, त्यांची चव जाईल. त्याच्यामुळे आपण स्लो मीडियमवरतीच करूया. बघा, पनीर शिजायला का वेळ नाही लागत. हे बघा, छान झालं आहे. आतमध्ये नरमच राहणार, पण बाहेरून क्रिस्पी झाले. आपल्याला बाहेरूनच क्रिस्पी पाहिजे. 2 चमचे लागतील त्यांना उचलायला. असं आपण काढून घेऊया हे झालेले, आणि बाकीचे दुसरे टाकूया.
झाले. आता आपण बटर टाकणार आहोत. हे सगळं बटर टाकते मी आणि ते तूप पण सगळं वापरायचं आपल्याला. गॅस स्लो ठेवायचा आणि तो बटर लगेच करपला जातो. आणि मग ते पॅटीसचा कलर पण चेंज होतो ना. आता आपण 5 घातले. तुम्ही जास्त माणसं असणार तर जास्तही करू शकता. ह्याच्यावरती तूप घालून घेऊया आणि खाली सोडायचं. हे बघा, मी त्यांना उलटं केलं आणि ही अशी आहे पुदिन्याची चटणी. ह्या पद्धतीत पुदिन्याची चटणी करायची. पुदिना म्हणजे फक्त कोथिंबीर, पुदिना आणि मिरची. थोडासा त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, थोडासा सुगंध येण्यासाठी छानसं. हे थोडे वहीपर्यंत आपण कशी वाटली माझी रेसिपी ती नक्की सांगा. तुम्ही पण करा. उपवासाचे दिवस येत आहेत. सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझी रेसिपी तुम्हाला बघता येईल आणि तुम्ही पण खायला या. रताळा आणि बटाटा पेटीस मिक्स करून केले सगळं. किती छान आहे बघा. तुम्हालाही आवडेल. उपवासाच्या वेळेला तर खूपच चांगलं. तुम्ही पण करा, खा, मस्त राहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसे लागले तुम्हाला. आणि तुम्ही रेसिपी माझी ट्राय करा, खाऊन बघा, छान लागेल तुम्हाला. बाय बाय.